कारण तू तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस, त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू। काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे। काय? याला वरदान दिले आणि स्वामींनी? स्वामींचं वरदान खरं ठरणार हे माहित असूनही तुम्ही असं चिंतन केलं? खोटं आहे सगळं। या बाई खोटं सांगतायत सगळं। हे बघ, मी स्वामी भक्त आहे, मी कधी खोटं बोलत नाही। पण तुझ्यासारखा भाऊ कुणालाही मिळायला नको अशी स्वामी देवांकडे प्रार्थना करेन मी। तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काय घडलंय हे कोणालाच माहित नाही, पण स्वामींचं वरदान खरं ठरणार हे मात्र नक्की। तेव्हा एक काम करा, स्वामींकडे परत जा आणि हे वरदान त्यांना परत घ्यायला सांगा। आणि तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काही विपरीत घडू नये अशी स्वामींना विनंती करा। मी काहीही परत घेणार नाहीये। अहो या थराला जाणं योग्य नाही। तुम्ही नशा करणं थांबवलं असतं, स्वार्थासाठी पादुकांचा गैरवापर करणार नाही असं आश्वासन दिलं असतं, तर भाऊजींनी स्वतःहून पादुका तुमच्या स्वाधीन केल्या असत्या। हे बघ सुमित्रा, मला कोणाच्याही उपकाराची गरज नाहीये। या पादुकांवर माझा हक्क आहे आणि नियतीने तो मला दिलेला आहे। हे घे, पकड। ओ बाजूला वा। वेळी सुधारणा कर, प्रायश्चित्त घे, पश्चाताप व्यक्त कर। अरे स्वतःच्या अनुभवाने सांगते रे मी, आपण केलेली कर्म पाप फिरून आपल्याकडेच येतात, ती भोगावीही लागतात आणि फेडावीही लागतात। ते काय भोगायचं ते मी भोगून घेईन, तुम्ही मला शिकवू नका। ए चल ग। थांब, हे बघ, तू पादुका घेऊन जाऊ शकत नाहीस। माझ्यातल्या वाईट माणसाला उकसवू नका आणि मला काहीतरी वेडवाकडं करायला लावू नका। हे बघ, मी मावशी हे काहीही करू शकतात, तुम्हाला काही झालं तर कृपा करून जाऊ द्या त्यांना। सुमित्रा, समजाव तुझ्या नवऱ्याला, आपल्या कर्माचं फळ कधी कुठे कसं भोगावं लागेल ना, सांगता येत नाही, आणि ते भोगण्याची क्षमता तुझ्या नवऱ्यात आहे असं मला वाटत नाही। घ्या घ्या घ्या, नुसतं सगळे घ्यायला फक्त पुढे असतात। आमचं चुकलं रे की आम्ही तुम्हाला वाचा दिली नाही। जर तुम्हाला वाचा दिली असती तर सांगितलं असतं की समजावं या सगळ्यांना। अरे या सूर्याकडून फक्त प्रकाश घेतात, पण बोध, शिक्षण आणि वृत्ती ती मात्र घेत नाही। स्वामी स्वामी स्वामी, मी पूर्णपणे हताश झालोय।
मी एक गरीब आहे आणि या गरिबीला कंटाळलोय. मी गरीब का आहे स्वामी? कारण तुला फक्त घेता येतं देता येत नाही म्हणून गरीब असतो. म्हणजे मी कोणाला काय देणार स्वामी? माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाहीये. काय देणार? या कपिलाची विचारपूस कर. 2 गोड शब्द बोल हिच्याशी. काय कपिला ताई, सगळं बरं आहे ना? कामाचा फार त्रास तर नाही ना? हो बरं आहे बरं आहे. जा त्या माणसाची मदत कर. अरे त्याच्याकडे पाहून जरा स्मित कर. स्वामी तुम्ही हे सगळं याला का सांगितलं करायला? काय रे, तुझ्याकडे गोड बोलण्याकरता 2 शब्द आहेत, कष्ट करण्याची तयारी आहे, स्मित हास्य आहे, आणि तरी म्हणतोस काय देणार? अरे दान म्हणजे फक्त धन नाही, स्मितदान, शब्ददान, श्रमदान आणि इतरांकरता केलेली कुठलीही गोष्ट सगळ्यात मोठं दान असतंय, लक्षात ठेव. अरे आधी द्यायला शिका, मग तुला कधी काही मागण्याची गरज पडणार नाही. परिस्थितीमुळे आलेली गरिबी एक वेळ जाऊ शकते आणि ती कधी ना कधी दूर होतेच, पण मनाची आणि विचारांची गरिबी आधी ती दूर करावी लागते. जा त्या झाडाला मिठी मार. या सूर्याकडून, या झाडाकडून शिका, द्यायला शिका. आणि लक्षात ठेव, जो द्यायला शिकतो त्यालाच मागण्याचा अधिकार असतो, ओरबाडणाऱ्याला नाही. हो स्वामी, आजपासून माझ्याकडे जे काही आहे मी ते द्यायला सुरुवात करणार. खरंय स्वामी देवा, देणं शिकलं की दारिद्र्य संपतं. नाहीतर माणूस असूनही माणूस की गरीबच राहते. तुला कळत रे लगेच, पण या सोपानला समजावूनही कळत नाही. तो पादुका घेऊन निघालाय, पण त्याला कळत नाही की त्याने काय गमावलंय आणि या पुढे काय गमावणार आहे ते. शिव शंकर शंभा. चला, शेवटी पादुका माझ्या घरी आल्याच. अरे आमच्या भक्तांनी त्यांचे भोग भोगले, आता तुझ्या कर्माची फळ तू भोग. तुझा अट्टहास आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू जे करतोयस त्यातून तुला क्षणिक आनंद मिळतोय, पण लक्षात ठेव, हा आनंद फार काळ टिकणार नाही. स्वतःच्या सुखाची पायाभरणी जर दुसऱ्यांच्या दुःखावर अवलंबून असेल तर ते सुख कधी उभं राहत नाही, त्यातून कुचतं. आज तुला वाटतंय की तू जिंकलास, पण लक्षात ठेव,
स्वार्थाचा विजय हा नेहमी स्वतःचा पराभव घेऊन येतो. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन ही स्वरासाची सुरुवात आहे. जो दुसऱ्यासाठी अन्नाची प्रार्थना करतो तो स्वतःच्या आयुष्याचा दिवा स्वतःच विझवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चल, माझी आता सगळी विवंचना संपली. आता मला गडगंज श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आता दाखवतो हे जग, हे गाव, हे सगळेच. अहो ऐका ना. ऐका. अहो अगं काय झालं? पोटात खूप दुखायला लागले. बस. अगं ऐका. अहो खूप दुखतंय. ऐका. आई काय होते तुला? बाबा बघा ना आई कशी करतीये. सुमित्रा काय होते तुला? अहो अचानक पोटात दुखायला लागले. बहुतेक गोळा फिरतोय. अगं आता तर ठीक होतीस तू, काय झालंय तुला? बाबा आईला काय झालंय? ऐका कडू. अहो असंही होतंय मला. अगं काय होतंय? हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. अहो खूप दुखतंय. वाचवा मला. पेटीतूनच आवाज येतोय. अगं पण पोटात का दुखतंय तुझ्या? माहित नाही कशामुळे दुखतंय पण खूप दुखतंय. ऐका. काहीतरी करा ना. हो 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 बाळा हो. मी वैद्यविवांना बोलावून आणतो. तू इथे आईजवळ थांबा बाळा. मी आलोच. अहो थांबा. बहुतेक ह्या आजारपणामुळे दुखत नाहीये. मग तुम्ही चुकीच्या मार्गाने पादुका घरात घेऊन आलाय त्यामुळे मला त्रास होतोय. सुमित्रा, मला असं वाटलं होतं तुझ्या खरंच पोटात दुखतंय, पण मी पादुका परत नेऊन ठेवाव्यात म्हणून हे सगळं नाटक करतेस का तू? मी नाटक करत नाहीये. हो हे बघ सुमित्रा, मला फसवू नकोस. पादुका आपल्या घरात आल्यात आणि त्या आता घरातच राहतील. काहीही झालं तरी सुद्धा. आमचा जीव गेला तरी? हो, जीव गेला तरी सुद्धा. ऐका. सुमित्रा, हे नाटक बंद कर आणि कामाला लाग. हो, मी नाटक करत नाहीये. सुमित्रा, हे नाटक बंद कर आता. आणि हे बघ, गावात घरात घरात जाऊन सांग की पादुका आता आपल्याकडे आलेल्या आहेत. लोक दर्शनाला येतील,
तयारीला लाग. आणि हे बघ, मला विरोध करू नकोस, मला सोबत कर. या पादुकांच्या माध्यमातून आपण आता बक्कळ पैसा कमवू. अगं दागिन्याने मडवेन मी तुला. राणीसारखी मिरवशील तू. ऐक माझं, लाग तयारीला, जा. आई आई काळजी करू नकोस, मी इथेच आहे. स्वामी 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 यांना सद्बुद्धी द्या. आई लोकांना सद्बुद्धी द्यायला बसलो होता मी इथे. सुमित्रा, सुमित्रा, अगं हे नाटक थांबव. उठ पहिले. अगं उठ, अगं उठ ना. बाबा, आईला काहीतरी झालंय, मी जाऊन वैद्यांना बोलून आणतो. गणू, गणू ऐक माझं, मी जातो. गणू, हे गणू, 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 हे गणू, गणू, अरे डोळे उघड, काय झालंय तुला? गणू, गणू. हे दोघं नाटक करतायत का? मला फसवतायत का? गणू, हे गणू, बाळा, बाळा डोळे उघड. गणू, हे बघ उठ, हे बघ, नाहीतर मी शिक्षा करेन ना. गणू. नाही, हे नाटक वाटत नाही. श्वास तर चालू आहे. म्हणजे वैद्य बुवा. कुणी आहे का? वैद्यभुवांना बोलवावं लागेल. कुणी आहे का? हे गणू, गणू, बाळा तुला काय नाही होणार. मी आहे ना, मी आहे ना. गणू, गणू. गणू. स्वामी, तुमच्याकडे ही धनाची पेटी? पण तुम्ही तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय ना, मग ही धनाची पेटी? तुम्हालाही धनाचा मोह आवरता येत नाहीये ना? मला आपले सगळेजण बोलतात मग की कपिले, तू धनाच्या मागे धावतेस सारखी. हो कपिलाताई, स्वामी देवांकडची पेटी पाहून तुमच्या मनाला हवा तोच अर्थ काढू नका. अहो, संपत्ती डोळ्याला दिसते, पण भक्ती ही अंतःकरणाला जाणवते. संपत्ती आयुष्य जगायला मदत करते, पण भक्ती आयुष्याला नवी दिशा देते. संपत्तीमुळे माणूस मोठा वाटतो, पण भक्तीमुळे तो खराखुरा मोठा होतो. तेव्हा लक्षात ठेवा, संपत्ती नाही, भक्ती मोठी. कारण संपत्ती हरवली तर ती पुन्हा कमावता येते, पण भक्ती हरवली तर माणूसच हरवून जातो. अगदी खरं बोललात हा. अहो कपिलाताई, संपत्ती नाही तर नेहमी भक्तीच मोठी असते, लक्षात ठेवा. नाही कविराज, भक्ती मोठी नाही. भक्ती करणारे माणसं किती आहेत सांगा बघू? अगदी थोडीशी. पण संपत्ती मागे जाणारी माणसं हजारो मिळतील. त्यामुळे माझ्या लेखी संपत्ती फार महत्वाची आहे. मोठी तीच जी मन शुद्ध करते. नाही, मोठं ते जे आयुष्य सुधारतं. अहो असं का? बस.
कपिले चल आमच्या बरोबर, तुला दाखवतो संपत्ती मोठी की भक्ती. उत्तर शब्दात नाही, अनुभवात आहे.